हेलो। हाँ सर। हाँ, हेलो। कंटिन्यू कंटिन्यू करो हाँ सर, आप हाँ प्लीज। आई एम ऑडिबल। ओके ओके यस सर। ओके। देखिए, हम बात कर रहे थे सेक्स रेशियो की। अब सेक्स रेशियो में हम कर रहे हैं कि 1026 महिलाएं हैं और पुरुष 919। तो कहाँ जेंडर इक्वलिटी की हम बात कर रहे हैं? जेंडर इक्वलिटी अभी नहीं हुई है। दूसरा, हम जो मैटरनल मॉर्टिलिटी रेट है उस पे आप देखेंगे, मैटरनिटी रेट जो है 97 पर लाख के करीब आ रहा है। या मेल्ट्रीनेशन की हम बात करें तो एज 15 से 49 साल के बीच की जो महिलाएं हैं उसका आप देख सकते हैं। दूसरा, एजुकेशन का आप देख सकते हैं। एजुकेशन को कंपेयर करने की बात करेंगे कि महिलाएं कितनी परसेंट है। 70.3% है सेंसस 2011 के अकॉर्डिंग। दूसरा, कधी परीक्षा 84.7 गाडी पुरुष हैं। तो जेंडर इक्वलिटी सिलेबस नहीं है। संपला की असेल. हाँ, जेंडर हा? इक्वलिटी नहीं हो पा रही है। दूसरा, हम संपला सगळं. CRB जो नेशनल कोणते क्राइम कोणते सगळे रिपोर्ट कोणते ब्यूरो कोणते है, सब्जेक्ट आहेत उसके आता? अकॉर्डिंग हम जब क्राइम की हम बात करते हैं तो महिलाओं का और पुरुषों का, महिलाओं के प्रति जो है अगेंस्ट जो है 4 लाख केस पर 2021 में वो हुए। तो कहाँ जेंडर इक्वलिटी की बात रहेगी? जो महिलाओं के खिलाफ जो केस हुए हैं जेंडर इक्वलिटी के, वो 4 लाख के करीब। दूसरा, हम बात करेंगे पे गैप की। हम कहीं भी किसी सर्विस में देखते हैं तो बड़े बड़े पदों पर या वैसे जो जेंडर गैप है, जो अकॉर्डिंग ग्लोबल जेंडर गैप रिपोर्ट 2021 के अकॉर्डिंग वो 21% है। वुमेन का पेड जो है 21% महिलाओं को ही पेड सही तरीका मिल रहा है, नहीं तो वेज उनको नहीं मिल रहा है। दूसरा, रिप्रेजेंटेशन ऑफ पार्लियामेंट। रिप्रेजेंटेशन ऑफ पार्लियामेंट, हम संसद की हम बात करते हैं तो संसद के अंदर कितना है? 40.8% के करीब महिलाएं हैं सांसद के रूप में। तो वहां पर जेंडर इक्वलिटी के हम नहीं बढ़ रहे। अभी इसमें बहुत कुछ करने की आवश्यकता है। दूसरा, रिप्रेजेंटेशन ऑफ स्टेट असेंबली। आप रिप्रेजेंटेशन ऑफ स्टेट असेंबली में जाइए, वो किसी भी स्टेट का डाटा उठाइए तो हर स्टेट के अंदर क्या है? महिलाओं का रिप्रेजेंटेशन बहुत कम है। दूसरा, लोकल पंचायत की हम बात करें, लोकल पंचायत के ऊपर रिप्रेजेंटेशन महिलाओं का बहुत कम है। अब दूसरा, मैं क्योंकि कॉन्स्टिट्यूशनली जो प्रोविजन है, मैं क्योंकि समय बहुत कम है तो मैं इसमें कुछ मेन मेन चीजें आर्टिकल आपको बताऊंगा कि प्रोविजनल कॉन्स्टिट्यूशन के अंदर क्या रहा, क्या क्या कानून बने। जैसे आर्टिकल 14 है कि कानून के समक्ष समानता है। आर्टिकल 15 फर्स्ट है, 15(3) है। आर्टिकल 14 है। आर्टिकल 21 है। आर्टिकल 23 है। आर्टिकल 39 है। आर्टिकल 42 है, 44 है या 45 है, 51 है और 51A है। 243D पंचायत के अंदर 243D या नारी शक्ति वंदन एक्ट। जब हम बात करते हैं कि देखिए, ये सारे आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन के अंदर हम प्रावधान रखेंगे लैंगिक समानता के लिए, कि जहां लैंगिक समानता की बात चले कि ये हमें करना है। दूसरा, नारी शक्ति वंदन जो एक्ट आया, जिसको वुमेन रिजर्वेशन एक्ट 2023 बोला गया, इसके अंदर कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट किया गया और न्यू आर्टिकल ऐड किए गए जिसमें महिला और पुरुष के लोकसभा और असेंबली के अंदर रिजर्वेशन की बात की गई। दूसरा, आर्टिकल 239A प्रोविजन है जहां 1/3 असेंबली दिल्ली उसके लिए रखी गई है। ये सारी चीजें हैं तो हम ये जो प्रोविजन किए गए वो लैंगिक समानता के लिए किए गए, लेकिन परंतु उसके अंदर जब हम देखते हैं तो वो चीजें बहुत कम हो रही हैं। दूसरा, लीगल कुछ प्रोविजन किए गए हैं, लीगली कुछ कानूनी प्रावधान रखे गए हैं जेंडर इक्वलिटी लाने के लिए, जिसके अंदर हम मिनिमम वेज एक्ट है कि महिला और पुरुषों को समान वेज दिया जाए, ये एक्ट बना। रिप्रेजेंटेशन ऑफ द पीपल एक्ट 1950 बना। ड्योरी प्रोविजन एक्ट 1961 बना। और मैटरनिटी बेनिफिट एक्ट 1961 बना। इक्वल रेम्युनेशन एक्ट 1976 बना। ये सारे एक्ट जो है जेंडर बेस हमें इक्वलिटी लाने के लिए वो चीज बनी। और कुछ लीगल प्रोविजन जिनका मैं नाम बोल रहा हूँ, प्रोटेक्शन ऑफ वुमेन डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 में बना महिलाओं को करने के लिए। दूसरा, चाइल्ड प्रिवेंशन प्रोविजन ऑफ द रिडर्सल एक्ट 2000, ये आपका 13 में बना। ये सारे देखो कॉन्स्टिट्यूशनली भी किया गया, उसके साथ साथ विधियां भी बनाई गई कि जेंडर इक्वलिटी सोसाइटी के अंदर आए। और अब मैं थोड़ी इसमें बात करना कर रहे हैं कि गवर्नमेंट ने भी कुछ ऐसी स्कीम लेकर आया, प्रोग्राम लेकर आया है जिससे सोसाइटी के अंदर जेंडर इक्वलिटी आए। तो पहली जो जेंडर इक्वलिटी में, जैसे अभी जो हमारे रेस्पेक्टिव प्रिंसिपल साहब थे सिद्धार्थ साठरे जी, उन्होंने बताया कि 2015 में माननीय प्रधानमंत्री जी ने इसकी शुरुआत की थी। और क्योंकि शुरुआत वहां से इसलिए की थी कि क्योंकि जेंडर जो रेशियो है महिला और पुरुष का, एक तरीके का जो जेंडर है वो कहीं ना कहीं बहुत उसमें असमानता पाई गई है, तो वहीं से उसकी शुरुआत की। तो कुछ स्कीमें गवर्नमेंट चलाई है, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ स्कीम। दूसरा, प्रधानमंत्री मित्र वंदन स्कीम, ये भी प्रधानमंत्री जी ने चलाई है कि दोनों के लिए बराबर न्यूट्रली हेल्थ और विभिन्न चीजें प्रेगनेंसी और लैक्टेशन उसको मिले। दूसरा, महिला शक्ति केंद्र खोले गए हैं कि महिलाओं को करने के लिए। दूसरा, नेशनल स्कीम ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ वुमेन, जिसको NMEW बोला गया है, ये भी चलाया गया। और सफदर गृह स्कीम, जो सबके लिए घर देने के लिए सब गृह स्कीम चलाई गई महिला और पुरुषों के लिए।
दूसरा, सपोर्ट टू ट्रेनिंग एम्प्लॉयमेंट प्रोग्राम वुमेन के लिए चलाए गए जेंडर इक्वलिटी लाने के लिए, यानी कॉन्स्टिट्यूशनल भी चीजें कही गई हैं। हेलो। दूसरा, वन स्टेप सेंटर स्कीम और नेशनल रूरल मिशन जो एनआरएलएम है, वो भी मैं अपनी बात को समाप्त करना चाहूंगा, और जिसमें मैं चैलेंजेस की बात कर रहा हूं कि क्या चैलेंजेस हमारे आगे हैं कि जो जेंडर इक्वलिटी नहीं आ रही है उसके बारे में। पहला, जैसे हम कहते हैं कि पैट्रियार्कल एटीट्यूड एंड कल्चर नॉर्म्स। सबसे पहली बात है, जो पितृसत्तात्मक हमारी सोसाइटी है, जो बुजुर्ग लोग हैं, जो पुरुष सत्तात्मक समाज है और नॉर्म्स है सोसाइटी के, वो कहीं ना कहीं चैलेंज बने हुए हैं जेंडर इक्वलिटी के उसमें लाने के लिए। दूसरा, जेंडर बेस्ड वायलेंस, जो वायलेंस हो रहा है वो जेंडर बेस हो रहा है, ज्यादातर महिलाओं के, क्योंकि रिपोर्ट का मैंने आंकड़ा दिया, उस रिपोर्ट के आंकड़े में भी ये कहा गया कि महिलाओं को सबसे ज्यादा महिलाओं के खिलाफ वायलेंस है। दूसरा, यूनिकनेस ऑफ द एजुकेशन अपॉर्चुनिटी, महिलाओं को उसकी लिमिटेशन है इकोनॉमिक अपॉर्चुनिटी देने की, उसमें बहुत चीजें आई हैं। दूसरा, हेल्थ केयर डिस्पैरिटीज, हेल्थ केयर के अंदर भी बहुत ऐसा अंडर रिप्रेजेंटेशन है, क्योंकि पॉलिटिकल पार्टीज जो है वही सपोर्ट नहीं करती, फैमिली सपोर्ट नहीं करती महिलाओं को कि वो उसके अंदर जाएं। दूसरा, डिजिटल जेंडर डिवाइड अभी कमी है इसके अंदर। दूसरा, कुछ सजेशन मैं लास्ट में देना चाहूंगा 2 मिनट के अंदर, मैं उसके बाद अपनी बात समाप्त करूंगा। जैसे कि सजेशन क्या है, जेंडर इक्वलिटी ऑल लेवल पर गर्ल्स और बॉयज के लिए एजुकेशन का लेके हायर एजुकेशन से वो लेके प्राइमरी से हायर एजुकेशन तक बात करें। दूसरा, लीगल रिफॉर्म की हमें बात करनी है, लीगल रिफॉर्म होना चाहिए, पार्टिसिपेशन बढ़ना चाहिए, हेल्थ केयर की बात होनी चाहिए, चेंजिंग सोशल नॉर्म्स, जो चेंजिंग सोशल नॉर्म्स है उनमें भी बदलाव आना चाहिए, और टेक्नोलॉजी और इनोवेशन, जो समुदाय है समुदाय का भी एंगेजमेंट हो इस चीज में, गर्ल्स और बॉयज को वो चीजें बराबर लाने के लिए, और डाटा कलेक्शन एंड रिसर्च। दूसरी बात लास्ट में, क्योंकि हम रिसर्च से जुड़े हुए लोग हैं, प्राप्त कर पाए हैं, इस पे एक तरीके का डाटा कलेक्शन हो और इस पे रिसर्च हो, और अवेयरनेस और एडवाइजरी की हमें अभी आगे इसमें अभी हम लोग को जब हो पाए। साथ साथ में मैं कुछ चीजें कहना चाहूंगा इसमें कि शिक्षा ने महिलाओं को बहुत सशक्त बनाया है, महिलाएं जहां शिक्षित हुई हैं सबसे तेजी से सशक्त हुआ है। और एजुकेशन, यदि हम चीज की बात करें, और क्योंकि दुनिया की 50% जो आबादी है, 50% जो पॉपुलेशन है वो महिलाओं की है, इसलिए इनके जीवन के प्रत्येक क्षेत्र में पुरुषों के समान अधिकार उनको प्राप्त हो। यदि पुरुषों के समान अधिकार इनको प्राप्त होंगे, मैंने चैलेंज भी बताए, उसके कॉन्स्टिट्यूशनल प्रावधान भी बताए, पुरानी विभिन्न चीजों को बताया, और यदि हम इनको अधिक समान अधिकार प्राप्त देंगे तो हम जेंडर इक्वलिटी की तरफ बढ़ सकते हैं, और जो हमें वुमेन एम्पावरमेंट की तरफ लेकर जाएगी। अंत में मैं अपनी बात को विराम देना चाहूंगा, जो मुझे समय मिला, और मैं महाविद्यालय परिवार को और ऑर्गेनाइजिंग कमेटी को और जो भी इसमें श्रोतागण हैं जो सुन रहे हैं, सभी को सेमिनार के लिए सुनने के लिए मुझे, और जो मुझे महाविद्यालय ने अपॉर्चुनिटी दी उसके लिए सभी का बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार सर। धन्यवाद सर। सरांनी आपल्याला जे मोलाचं मार्गदर्शन केलं, कायद्यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या तरतुदी सांगून शैक्षणिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रामध्ये महिलांचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये कशी असमानता आहे यावरती सरांनी जे मानवत मानते। धन्यवाद सर। यानंतर मी आपल्या ज्या प्रमुख वक्त्या आहेत अहिल्यादेवी अंजनडोकर मॅडम या सेमिनारच्या प्रमुख वक्त्या आहेत। मी या मॅडमचा परिचय करून देण्याची विनंती, आमच्या महाविद्यालयाचे देवी अंजनडोकर मॅडमचा परिचय करून द्यावा। धन्यवाद मॅडम। समाजशास्त्र विभागाच्या आयोजित करण्यात आलेल्या वन डे नॅशनल सेमिनार द्वितीय सत्राच्या प्राध्यापक मॅडम मागील 18 वर्षापासून वरिष्ठ महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करीत आहेत। मॅडम सध्या स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे समाजशास्त्र या विषयाचे अध्यापनाचे कार्य करीत आहेत। मॅडमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन MA UGC नेट असे आहे व त्यांचे कार्य सध्या सुरू आहे। मॅडमने एमफिल तेलंगण युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद म्हणून प्राप्त केली आहे। मॅडमचे 26 पेक्षा जास्त संशोधनपर लेख राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत। तसेच मॅडम रेडिओवर सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर विषयावर संबोधित केले आहे। तसेच मॅडम मराठवाडा साहित्य संमेलन लोकमाहिती अभियान यामध्ये सहभाग नोंदवले आहे। मॅडमना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले हा अवॉर्ड प्राप्त झाला आहे। हा मॅडमचा अल्पपरिचय आहे। त्यानंतर मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे। प्राध्यापक अहिल्यादेवी अंजनडोकर मॅडम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आम्हाला महिला सक्षमीकरण या विषयावरती मार्गदर्शन करावे। धन्यवाद मॅडम। आवाज येतोय मॅम माझा? हो येतोय मॅडम। आजच्या वन डे नॅशनल कॉन्फरन्ससाठी मी आपल्या महाविद्यालयाचं प्रथमतः अभिनंदन करेन की ज्या विषयावरती आपण हे जातो
त्यापूर्वी मी आपल्या महाविद्यालयाचे डॉक्टर शिरसाट सर, तसेच चीफ ऑर्गनायझर आहेत सर, आणि संजय कुमार सर रिसोर्स पर्सन, आणि संजय सूर्यवाड सर. विषयाची निवड आणि खरं तर आजच्या सद्यस्थितीमध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता समकालीन समाजाला आहे त्या देणं ही आपली एक नैतिक जबाबदारी असते, आणि कदाचित हा विषय त्यासाठी सरांनी निवडला असावा असं मला वाटतं. आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. जसं की दुसरे रिसोर्स पर्सन जे होते संजय कुमार सर यांनी आपल्याला सगळ्या लिगल प्रकाश टाकलेला दिसून येतो, पण मला जरा थोडंसं मागे जावंसं वाटतं यासाठी, कारण आज ज्या भारतीय समाजाचा आपण संदर्भ घेणार आहोत आणि मी त्याच अनुषंगाने बोलणार आहे. एकंदरीत जगभरामध्ये जर आपण उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये स्त्रियांचं स्थान हे दुय्यम राहिलेलं आहे, आणि आजही आपल्याला अगदी खेद वाटावा इतपत त्यांचं स्थान दुय्यमच आहे असं म्हणावं लागतं. जेव्हा आपण वुमन्स एम्पॉवरमेंट भारतीय समाजामध्ये लिंगभेदाचे परिणाम काय आहेत, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या सामाजिक समस्या आहेत याचा उहापोह करणं अत्यंत आवश्यक वाटतं, कारण फेमिनिझम असं नेहमी आपण सगळेच जण म्हणतो, आणि फेमिनिस्ट असलेल्या स्त्रियांना विरोधही होतो. नाहीये, तो फार मोठा अर्थ आहे. फेमिनिझम इट डझंट मीन दॅट वी हेट मेन, बट द फेमिनिझम इज डिफरंट कन्सेप्ट. म्हणजे इथे बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांना कळेल की स्त्रीवाद काय असतो. पुरुषांचा द्वेष करणं म्हणजे स्त्रीवाद नाही, तर महिलांच्या अस्तित्वाचे प्रश्न मांडणारी एक चळवळ म्हणून आपण स्त्रीवादाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. लिंगभेदाच्या संदर्भामध्ये लिंगभेद ही जी कन्सेप्ट वापरली जाते, अर्थातच ही फार वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे वापरली जाते. त्याचे जे संकल्पनात्मक मांडणी आहे तीही बऱ्याच सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. जे अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, त्यांच्यापर्यंत ती कदाचित वाचून पोहोचत असेल, पण त्याची व्याप्ती अतिशय मोठी असलेली दिसून येते. म्हणजे भारतामध्ये आपण जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर शर्मिला रेगे, विद्युत भागवत यासारख्या ज्या फॅकल्टी मेंबर होत्या, त्यांच्या कडून आपल्याला या गोष्टी बऱ्याचशा सामान्य पातळीवर त्या आलेल्या दिसून येतात. मग लिंगभेद म्हणजे काय? साधारणपणे आपण नेहमी म्हणतो की सेक्स डिफरन्सिएशन इज कॉल्ड लिंगभेद, बट इट इज नॉट लाईक दॅट. म्हणजे ती बाई ही आयडेंटिफिकेशन आपल्याकडे कन्सिडर केली जातात, म्हणजे ही स्टिरियोटाइप्स आहेत. आज आपण बघतोय की बाई केस कापतीये, आणि कदाचित आजच्या समकालीन समाजाला, मी समकालीन समाज हा एकतर पारंपरिक समाज, आजही पारंपरिकतेची जी धोरणं आहेत ती यांनी बाळगलेली आहेत. त्याचबरोबर या पारंपरिक समाजामध्ये पुरुष व्यवस्थेचा किंवा पुरुष प्रधान संस्कृतीचा जो एक पगडा आहे तो अजूनही उतरलेला नाहीये. वेळ कमी आहे म्हणून मी अगदी थोडक्यात तो इतिहास तुम्हाला सांगेन की पुरुष प्रधान संस्कृती आली कशी, की ज्या देशामध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती होती, कारण भारतासारखा जो देश आहे, ज्या देशामध्ये कृषी संस्कृती अधिक होती आणि शेतीचा शोध सुद्धा स्त्रियांनी लावलेला होता. एकंदरीत या संस्कृतीमध्ये स्त्रियांनी शेतीचा शोध लावलाय, आणि त्यावेळेस मातृसत्ताक कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, म्हणजे स्त्रीचं वर्चस्व कुटुंबावरती अधिक प्रमाणात होतं, आणि स्त्रीच्या नावानेच कुटुंबाचा कारभार चालू प्रकारचा होता. एकंदरीत कदाचित म्हणजे नेहमी ही वर्चस्वाची गोष्ट आली कुठून हा मुद्दा गौण राहतो, कारण जेव्हा आपण वुमन एम्पॉवरमेंटच्या संदर्भात बोलतो तेव्हा मध्ये स्त्रिया अजूनही नाहीत. म्हणजे नेहमी एक सामान्य लोकांकडे म्हण आहे की घर बाईचं आणि दार पुरुषाचं. इथे आपल्याला एक समाजशास्त्रीय संकल्पना आपल्याला सांगावी लागेल, आणि ती संकल्पना म्हणजे श्रम विभाजन. कामं ही स्त्रियांनी केली पाहिजेत आणि घराच्या बाहेरची कामं पुरुषांनी केली पाहिजेत. पण अगदी याच्या उलट चित्र आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये पाहायला मिळतं की मातृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये स्त्रियांच्या हाती सत्ता होती, स्त्रियांचं वर्चस्व कुटुंबामध्ये होतं. कदाचित कालोखामध्ये अगदी मी तुम्हाला सांगेन की एखादं चॉकलेट आपण देतो ना एखाद्या गोष्टीसाठी की ती गोष्ट साध्य व्हावी, त्या प्रकारचं एक चॉकलेट स्त्रियांना देण्यात आलं की आम्ही तुम्हाला संरक्षण देऊया, आणि हे चॉकलेट पुरुषांकडे अशी ऑफर आल्यानंतर किंवा हे चॉकलेट मिळाल्यानंतर त्यांनी घराच्या आतील कामं करायला सुरुवात केली आणि घराच्या बाहेरची कामं पुरुषांनी करायला सुरुवात केली. एकंदरीत ही जी मांडणी सांगतो डिव्हिजन ऑफ लेबर, खरं तर हे आपल्याला 12 बलुतेदारी पद्धतीमध्ये सुद्धा पाहायला मिळतं की ती कामाचं विभाजन होतं, आणि त्यानंतर जाती व्यवस्था आली. खरं तर जाती व्यवस्थेत जावं लागतं, कारण स्त्रियांच्या ज्या सक्षमीकरणाला अडथळे कोणते आहेत. बऱ्याच वेळेला आपण अनेक शासकीय पातळीवर, सामाजिक पातळीवर, राजकीय पातळीवर स्त्रियांच्या सक्षमीकरणाला अजूनही वेळ द्यावा लागतोय. ही शोकांतिका आहे आपल्या समाजासाठी, कारण जवळपास आता 74 वर्ष झाली आहेत स्वातंत्र्य मिळून, आणि ज्या देशामध्ये अनेक ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये झाल्या, आणि माझं वैयक्तिक असं मत आहे की कदाचित अजून 300 वर्ष जर ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं असतं तर कदाचित बऱ्याचशा ज्या काही स्टिरियोटाइप्स संकल्पना आहेत त्या भारतीय समाजातल्या गेल्या असत्या. म्हणजे सुशिक्षित आहोत का? खऱ्या अर्थाने आपण सुशिक्षित नाही. लिहिता वाचता येणं, डिग्र्या मिळवणं म्हणजे सुशिक्षित असणं असं नाही.
किंवा आजही आपण स्त्रियांची स्थिती बघतो, बाई राजकीय व्यवस्थेमध्ये, बाई आर्थिक व्यवस्थेमध्ये कुठे आहे, आणि शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह उभे झालेले दिसून येतात. आणि या प्रश्नचिन्हांमध्ये तिचं दुय्यम असलेलं स्थान महत्वाचं आहे. आणि ते दुय्यम स्थान जे आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय, त्याशिवाय सक्षमीकरणाकडे आपल्याला वळता येणार नाही. आणि या प्रकारची जी मांडणी आहे ती आपली नैतिक जबाबदारीच आहे. अर्थातच स्त्रियांनी शेतीचा शोध लावला, त्यांचं कौटुंबिक स्थान अतिशय उच्च दर्जाचं असून सुद्धाही त्यांना जे दुय्यम स्थान प्राप्त झालं ते तुम्हाला संरक्षण देतो. माझा प्रश्न आहे सगळ्या व्यवस्थेला, मी सुद्धा पुरुष द्वेष्टी आहे असं नाही, पण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजामध्ये आपल्याला प्रश्न उभे करता आले पाहिजेत आणि उत्तरांसाठी त्याचा शोध घेता आला पाहिजे. मग प्रश्न हा असतात का, म्हणजे एक मुलगी ती लहान असताना वडील तिला संरक्षण देतात, तिच्या विवाहाच्या नंतर तिचा पती तिला संरक्षण देतो, आणि वृद्धावस्थेमध्ये तिचा मुलगा तिला संरक्षण देतो. पण अगदी माझा साधा मुद्दा आहे, थोडंसं विरोधाभास, की खरंच बाईला पुरुष संरक्षण देऊ शकतो का? तर उत्तर खरं तर खूप मोठा प्रश्न आहे हा, आणि उत्तर नाही असंच येतं. कारण अगदी आपण बघतो इथे स्थानाचा जर विचार केला तर दुय्यम स्थान हे कशामुळे प्राप्त झालं? क्षमतेमुळे नाही. क्षमता निसर्गाने दोन्ही घटकांना सारख्या स्वरूपात दिलेल्या आहेत, ज्याला आपण कॅपेबिलिटीज असं म्हणतो, आणि त्या क्षमता अत्यंत महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं की बायकांकडे अधिक पेशन्स असतात कम्पॅरेटिव्हली पुरुषांच्या तुलनेत. अर्थात आपण याचं जनरलायझेशन करू शकत नाही, प्रत्येक व्यक्तिमत्वानुसार पेशन्सची जी क्षमता असते ती कमी अधिक स्वरूपात असू शकते. अर्थातच हे विधान तुम्ही खोडूही शकता, पण सामान्यपणे बाईकडे अधिक क्षमता असलेल्या दिसून येतात, आणि हे सिद्धही झालेलं दिसून येतं. आणि मुळातच बाईला स्वतःला प्रत्येक वेळी सिद्ध करावं लागतं, हीच शोकांतिका आहे. मग ती भले देशाची पंतप्रधान असो, तिला सतत स्वतःला सिद्ध करावं लागतं, आणि तरीही समाज तिला ऍक्सेप्ट करेल, तिच्या क्षमतांना ऍक्सेप्ट करेल हे आपण सांगू शकत नाही. मुळातच समाज एखाद्या व्यक्तीची जडणघडण होते तेव्हा त्या जडणघडणीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात लिंगभेद असलेले दिसून येतात, आणि हे लिंगभेद आपण कमी करायला हवेत खरं तर सुशिक्षित समाजाने. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सुशिक्षित समाज आहे किंवा नाही हा मोठं प्रश्न. जेवण करायचं, जी स्वयंपाक रांधते तिला पहिल्यांदा खाण्याचा अधिकार नाहीये, हे एक प्रकारचं नियंत्रण आहे. खरं तर सक्षमीकरणाचा अधिकार काय असतो की बाईच्या जीवनावर ज्या ज्या प्रकार आली म्हणजे बाईचं सक्षमीकरण, आणि मुळात हे बायकांनाही माहिती नाही असं म्हणावं लागेल. आणि मी स्पेशली सुशिक्षित बायकांकडनं म्हणेन, मला माफ करा त्याबाबत, पण मला असं वाटतं की ग्रामीण भागामध्ये एखाद निम्न स्तरावर कामगार म्हणून काम करणाऱ्या संघटित असंघटित क्षेत्रातल्या ज्या महिला असतात त्या अधिक सक्षम असतात कम्पॅरेटिव्हली एका सिव्हिलाइज सोसायटीतल्या महिलांपेक्षा. कारण आपल्याकडे एक आर्टिफिशियल गोष्टी खूप अधिक आलेल्या आहेत. आम्ही शिकलो तरीही आम्ही डिसिजन मेकिंग प्रक्रियेमध्ये कुठे आहोत, आम्ही आमच्या अस्तित्वाच्या प्रश्नांशी लढतोय का, हे आम्हाला अजूनही माहिती नाही, याची जाण नाही. आणि जोपर्यंत ही स्त्रियांना जातच ते सामाजिक सक्षमीकरण असो, आर्थिक सक्षमीकरण असो किंवा राजकीय सक्षमीकरण असो, आणि त्यासाठी त्यांना अजून लढा द्यावा लागणार आहे. आणि ही ग्राउंड रियालिटी आहे. खरं तर स्त्रियांचं सक्षमीकरण करण्यासाठी होतं. मला असं वाटतं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी जी सामाजिक चळवळ चालवली होती ती चळवळ त्या काळामध्ये यशस्वी झाली, पण आजच्या समकालीन समाजामध्ये ती अयशस्वी ठरते की काय याची भीती आता व्यक्त करावी लागत आहे. की सक्षमीकरण कशासाठी हवं आहे? मग ते फक्त अस्तित्वाच्या प्रश्नासाठी हवं आहे का? तर नाही. देशाच्या किंवा राष्ट्राच्या विकासासाठी स्त्रियांचं सक्षमीकरण होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे स्त्रिया माध्यमांमध्ये कशा आहेत विचार केला देशाच्या, तर एकंदरीत जीडीपी रेटमध्ये महिलांचा अर्धा भाग असलेला दिसून येतो किंवा अर्धा वाटा दिसून येतो. कारण मुळातच घराच्या बाहेरच्या स्त्रियांचं जे काम आहे त्या कामाला मूल्य उपलब्ध झालेलं नाही. मुळातच घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भात तर आपल्याला एक फरक आहे. बाईला कपडे धुण्यासाठी पैसे मिळत नाहीत, बाईला शुश्रूषा करण्यासाठी पैसे मिळत नाहीत, किंवा बाईला घरातील इतर घटकांची सेवा करण्याची हर प्रकारची सेवा, या सगळ्या सेवेचं तेव्हा त्याला अनपेडेड वर्क असं म्हटलं जातं. हे अनपेडेड वर्क जोपर्यंत, कारण आपण सगळे जाणता की ज्या कामाला मूल्य नाही त्याचा दर्जा हा नेहमी निम्न राहिलेला दिसून येतो. म्हणजे मानवी उत्क्रांतीच्या इतिहासामध्ये ते बायकांना दिलेलं चॉकलेट किती महाग पडलं असेल हे तुम्हाला सगळ्यांना जाणवेल. की एखादा पुरुष बाईला संरक्षण देऊ शकतो का? तर उत्तर नाही आहे. कारण एखादा पुरुष का बरं बाईला संरक्षण देऊ शकत नाही? तुम्ही विचार करा, अगदी 10 गुंडांची टोळी आली आणि एखादं कपल जर बाहेर फिरायला जात असेल आणि त्या टोळीने बाईला छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर तो एकटा नवरा ज्याची शारीरिक क्षमता
10 माणसांसमोर कमी पडते, तो बाईचे संरक्षण करू शकतो का? मुळात हा मुद्दा आहे. खरं तर हे फार विद्रोही विधान आहे, पण ही विधानं आपण विचारपूर्वक अभ्यासायला हवीत आणि एकंदरीतच स्वतःच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता वाढवायला हव्यात. मला असं वाटतं की इथे बरेचसे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या पातळीवर जाऊन सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे की हे दुय्यम स्थान स्त्रीला प्राप्त झालं आणि या दुय्यम स्थानामध्ये आपल्याला इक्वॅलिटी कुठे आहे. खरं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धन्यवाद मानायला पाहिजेत, शतशः धन्यवाद मानायला पाहिजेत की ज्यामुळे म्हणजे त्यांनी भारतीय संविधानामध्ये समानतेचा मुद्दा, संविधानाच्या प्रीअँबल जर तुम्ही वाचलं ना, खरं तर प्रत्येक व्यक्तीने संविधान हा आपला धर्म मानला पाहिजे आणि त्यानुसार त्या प्रीअँबल मध्ये जर आपण विचार केला तर आम्ही भारतीय समताधिष्ठित राज्याची स्थापना करतोय. इक्वॅलिटी मग कुठे हवे आम्हाला? इक्वॅलिटी आम्हाला कायद्यांमध्ये हवी आहे, इक्वॅलिटी आम्हाला एम्प्लॉयमेंटमध्ये हवी आहे आणि इक्वॅलिटी आम्हाला सामाजिक दर्जामध्ये हवी आहे, इक्वॅलिटी आम्हाला एंटरप्रेनरशिप्समध्ये हवी आहे. म्हणजे ऍक्सेस टू एज्युकेशन, ऍक्सेस टू इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज, या सगळ्या गोष्टींमध्ये इक्वॅलिटी आल्याशिवाय सक्षमीकरणाकडे आपल्याला वळता येणार नाही. आणि म्हणून तोपर्यंत लिंगभेद जोपर्यंत आपल्या समाजातून जात नाही, मुळातच माझं असं पाहणी आहे, बऱ्याच वर्षांपासून अध्यापन करत असल्यामुळे समाजशास्त्रांच्या प्राध्यापकांसोबत बऱ्याच वेळेला संवाद होतो आणि या संवादातून असं जाणवतं की ही आपली जबाबदारी आहे, विद्यार्थ्यांपर्यंत आपण हे लिंगभेद समजवायला हवेत. कारण एकंदरीत लिंगभेदाची निर्मिती कुठे झाली असावी तर पुनरुत्पादन प्रक्रियेमध्ये निर्माण झालेली असावी. म्हणजे मूल जन्माला घालणारी बाई आणि जी बायोलॉजिकल प्रोसेस असते, म्हणजे वन फिमेल अँड वन मेल कॅन्डिडेट हॅव्हिंग अ सेक्शुअल रिलेशनशिप अँड ड्युरिंग अ सेक्शुअल रिलेशनशिप देअर इज अ बायोलॉजिकल प्रोसेस, थ्रू द बायोलॉजिकल प्रोसेस देअर इज अ रिप्रोडक्शन ऑफ अ चिल्ड्रन. आणि हे इतकं सहज आहे, नैसर्गिक आहे आणि ज्याला आपण अनैसर्गिक मानतो. म्हणजे एक पुरुष आणि एक बाई लैंगिक संबंधातून मुलांना जन्माला घालते आणि त्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेवर खरं तर नियंत्रण असलेलं दिसून येतं. मी थोडासा अजून धीराने एक मुद्दा मांडू इच्छिते. तो मुद्दा हा आहे की बाईच्या लैंगिकतेवरती सुद्धा नियंत्रण असलेलं दिसून येतं. जोपर्यंत ही नियंत्रणं कमी होणार नाहीत तोपर्यंत सक्षमीकरणाच्या गप्पा मारणं आणि निष्फळ मारणं आपल्याला शोभणारं नाही असं मला वाटतं. मी अभ्यासकांचे आणि काही प्राध्यापकांचेही अगदी माफी मागेन या विधानाच्या संदर्भात, पण आपण स्त्रीकडे बघताना कसं बघावं त्यावेळेस आपण लिंगभेद पूर्णपणे नाकारले पाहिजेत. स्त्रीकडे बघताना एक व्यक्ती म्हणून अजूनही बघितलं जात नाही. एखाद्या जिल्ह्याला एखादी बाई कलेक्टर म्हणून आली तर बाई दिसते कशी म्हणून बाईला केबिन मध्ये बघण्यासाठी जाणाऱ्यांची मेंटॅलिटी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये आजही आपण पाहतोय. आणि हे चित्र जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत बाईचं दुय्यम स्थान बदलणार नाही असं पर्सनली मला वाटतं. म्हणजे शर्मिला रेगेंची मी विद्यार्थिनी होते आणि म्हणून कदाचित इतक्या धीराने आपल्या समोर या गोष्टी मांडू शकते. कारण श्रमविभाजनामध्ये बाईच्या जीवनावरचं नियंत्रण कमी होणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा यामध्ये सांगितला जातो, स्त्रियांकडे साधनात्मक बघणं बंद झालं पाहिजे. साधनात्मक बघणं बंद झालं पाहिजे म्हणजे काय, तर स्त्रियांना पुनरुत्पादनामध्ये साधन म्हणून बघितलं जातं, सेवेचं साधन म्हणून बघितलं जातं. त्याचबरोबर अगदी इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापकांना किंवा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहिती असेल की उत्पत्तीच्या विकासामध्ये जेव्हा प्रॉपर्टी ही कन्सेप्ट आली, प्रॉपर्टी म्हणजे काय, समजा हा पेन एक माझी प्रॉपर्टी आहे, मग या पेनला मी तोडेन, फोडेन किंवा फेकून देईन किंवा मारेन किंवा अजून काही करेन, त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचे अधिकार माझ्याकडे आहेत आणि याच्यावर माझी मालकी सत्ता प्रस्थापित झालेली आहे, त्याला आपण प्रॉपर्टी असं म्हणतो. स्त्रियांना सुद्धा प्रॉपर्टी मानलं जातं. मग ती पत्नी असेल तर तिला मारझोड करण्याचे प्रमाण आपल्याकडे आज आपण बघतोय की जो स्त्रियांप्रती असलेला हिंसाचार आहे, अर्थात तो कौटुंबिक हिंसाचारापासून ते सामाजिक स्तरावरच्या हिंसाचारापर्यंत किंवा क्राईम रेट जर आज बघितला आपण किंवा रेपचा रेट बघितला तर आपल्याला लक्षात येतं की स्त्रियांच्या विरुद्ध अत्यंत वाईट पद्धतीचा हिंसाचार आपल्याला पाहायला मिळतो आणि हा या साधनात्मकतेतून आलेला दिसून येतो. कदाचित
ही साधनात्मकता जर कमी झाली तर आपल्याला सक्षमीकरणाकडे वाटचाल करता येईल. ते साध्य करण्यासाठी मला वाटतं कदाचित अजून खूप पिढ्या जाव्या लागतील, पण माझं आव्हान असेल नवीन पिढ्यांना, नवीन तरुण पिढ्यांना, की ज्यांनी लिंगभेदाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आता सोडवण्याची एक नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. कारण मुळातच स्त्रिया एक संपत्ती म्हणून जेव्हा त्यांच्याकडे बघितलं जातं तेव्हा खरं तर त्यांचं मूल्य वाढायला पाहिजे, पण ते मूल्य वाढत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की घर बाईचं, खरंच घर बाईचं असतं का? तर उत्तर आहे नाही. स्त्रियांना घरच नसतं. मलाही नाहीये, खरंच नाहीये. अर्थात मी हे भौतिक अर्थाने म्हणतीये. कारण बाई जेव्हा एखाद्या स्त्रीचं जोपर्यंत विवाह होत नाही तोपर्यंत ती तिच्या आई वडिलांकडे असते. विवाहानंतर ती तिच्या पतीच्या घरीच राहावयास जाते पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये. काही आदिवासी समाजांमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धती असल्यामुळे पुरुष स्त्री घरी राहावयास जातात. पण क्वचितच या आदिवासी जमाती जर सोडल्या तर नागरी संस्कृतीमध्ये, अर्थात भारताच्या संदर्भात मी बोलतेय, की नागरी संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे स्त्रिया पुरुषांच्या घरी राहावयास जातात. पण घर बाईचं असं म्हटलं जातं, पण ते तिचं नसतं. तिच्या ते नावावर जरी असलं तरी तिला ती संपत्ती विकण्याचा अधिकार असतो का? तर उत्तर नाही. निर्णय प्रक्रियेत ती असते का? तर उत्तर नाही. अर्थात टॅक्स वाचवण्यासाठी बायकांच्या नावावर घरं केली जातात हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. मग आपण बाईचं घरातलं स्थान, समाजातलं स्थान याबाबत विचार करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. आणि यातूनच आपल्याला लक्षात येतं की तिचं दुय्यमत्व आपल्याला कुठेतरी संपवण्याची खूपच तीव्रतेने गरज आहे असं मला पर्सनली वाटतं. आणि एकंदरीत जेव्हा आपण विचार केला तर जी सरंजामशाही आलेली होती, ज्या सरंजामशाहीमध्ये स्त्रियांच्या लैंगिकतेवर नियंत्रण साधण्याचा प्रयत्न केला गेला. आणि आजही आपण बघतो की आधुनिक समाजामध्ये स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य नाही. म्हणजे कुणाशी विवाह करायचा, किती मुलं जन्माला घालायची याचं स्वातंत्र्य स्त्रियांना अजून मिळालेलं नाही. खरं तर रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसमध्ये, बायोलॉजिकल प्रोसेसमध्ये स्त्रीला ते स्वातंत्र्य मिळायला हवं, कारण निसर्गाने तो अधिकार दिलेला असतो. नेहमी समाजशास्त्राची एक प्राध्यापक म्हणून मला असं वाटतं की एनईपी मुळे जो इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आलाय तो फार पूर्वी आधीच होता. आणि तो असा आहे की जर आपण कायद्यांचा विचार केला तर आधी नैसर्गिक कायदे असतात आणि नैसर्गिक कायदे म्हणजेच मानवी अधिकार, आणि स्त्रियांना मानवी अधिकार मिळत नाहीत. अर्थातच किंवा त्या मानवी अधिकारांचं जे संरक्षण आहे ते संरक्षण समकालीन समाजामध्ये ना राजकीय व्यवस्थेकडून होतं, ना शासकीय व्यवस्थेकडून, ना सामाजिक स्तरावर, ना वैयक्तिक स्तरावर. आंबेडकरांना कदाचित खेद वाटत असेल की ज्या हक्कांसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणाला लावलं तिथे स्त्रियांना अधिकार. अहिल्या मॅडम, एक मिनिट, कारण ह्या काही तांत्रिक कारणामुळे या कार्यक्रमाची परत सेवा खंडित होईल. तर परत त्याच लिंक वरती सर्वांनी जॉईन व्हायचंय ही विनंती आपल्याला. म्हणून मी थोडस बरं, आता यातून एक्झिट करायचंय का मॅम? नाही, 2 मिनिट ती बंद झाली की परत त्याच लिंक वर जॉईन होऊन परत तुम्ही तुमचं कंटिन्यू करा मॅडम. ओके. हो, सॉरी मॅडम. नाही, इट्स ओके मॅम, इट्स ओके. हॅलो. हॅलो मॅडम. बोला. मॅडम
हा, हा बोला मॅडम. कंटिन्यू करू का सर? सर कंटिन्यू करू का मी? येस 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 येस. ओके ओके, चालेल सर. आपण लैंगिकतेच्या नियंत्रणाच्या संदर्भात बोलत होतो की ज्या प्रकारे स्त्रियांची लैंगिकता नियंत्रित केली आणि त्यातूनच त्यांना दुय्यमत्व प्राप्त झालेलं दिसून येतं. म्हणजे या अनुषंगाने स्त्रियांच्या चळवळीमधल्या काही प्रमुख स्त्रियांचा जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तर आपल्याला असं लक्षात येतं की बेटी फ्रेडनन किंवा ज्यांनी फेमिनाईन मिस्टिक नावाचं बुक लिहिलं, त्याचबरोबर केट मिलेट यांनी सेक्शुअल पॉलिटिक्स नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे अगदी बायबल म्हणूनच यूज केलं जातं स्त्रियांच्या चळवळीकडनं. त्याचबरोबर फायरस्टोन नावाच्या ज्या स्त्रीवादी लेखिका होत्या त्यांनी द डायलेक्टिक ऑफ सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं. हा संदर्भ मी तुम्हाला याचसाठी दिला की जोपर्यंत ही नियंत्रण स्त्रियांच्या जीवनावरून जात नाहीत तोपर्यंत आपण स्त्रियांना सक्षम करू शकणार नाही. कारण मुळातच भारतीय समाजामध्ये स्त्रियांना प्रतिष्ठा, पावित्र्य, अपावित्र्य या गोष्टींशी अगदी झुंजत ठेवलं जातं. कारण मुळात बाईच्या जीवनावर संस्कृती, धर्म, जाती व्यवस्था सगळ्या गोष्टींचा पगडा असलेला दिसून येतो, त्यांचं नियंत्रण असलेलं दिसून येतं. कारण मला असं वाटतं की सगळी व्रतवैकल्य पार पाडणारी स्त्री म्हणजे संस्कृतीने सगळी जोखडं बाईला लादलेली दिसून येतात. अर्थातच आपण बघतो की एखादी विवाहित स्त्री तर तिला अधिक नियम असतात, मग ते हिंदू विवाह पद्धतीमध्ये असो किंवा मुस्लिम विवाह पद्धतीमध्ये असो किंवा ख्रिश्चन विवाह पद्धतीमध्ये असो. आणि म्हणून स्त्रियांचं तिला नेहमीच एक सबस्टिट्यूट देण्याचा प्रयत्न समाजाकडून होत आलेला आहे. आणि ते सबस्टिट्यूट म्हणजेच काय आहे तर दिली गेलेली पावित्र्याची आणि आदर्शवादाची भूमिका. तू आदर्श आहेस ना, मग तू डोक्यावर पदर घे. तू सभ्य आहेस ना, मग तू चारित्र्यवान असलं पाहिजेस. इव्हन स्त्रियांच्या संदर्भामध्ये मी आता ज्या स्त्रीवादी लेखिकांची नावं घेतली, फेमिनाईन मिस्टिक नावाच्या बुक मध्ये आपण जेव्हा विचार करतो, सिमांगी बोअरचं उदाहरण घेतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की लैंगिकतेच्या संदर्भात असलेलं दुय्यमत्व स्त्रियांवर थोपवलं गेलेलं आहे. अर्थातच वर्जिनिटीच्या ज्या संकल्पना आल्या त्याही स्त्रियांवर लादल्या गेल्या की आपल्याकडे एक संकल्पना वापरली जाते, लग्नाची मुलगी. इट इज रिलेटेड टू द वर्जिनिटी. आणि स्त्रियांची वर्जिनिटी नेहमी पावित्र्य या संकल्पनेमध्ये